आज आपण बघणार आहोत शास्त्रीय कारणे. पहिलं मिडवायफरीचं. पहिलं आहे गर्भधारणेच्या कालावधीमध्ये वजनाची नोंद ठेवणे फार महत्त्वाचे असते. आता जेव्हा स्त्री गरोदर राहते त्या कालावधीमध्ये वजनाची नोंद ठेवणे का गरजेचे आहे, म्हणजे याचं कारण काय ठेवावीच लागते. यास आपल्याला अंगणवाडीचे कार्यकर्ते, आशा कार्यकर्ते तसेच ANM परिचारिका आपल्याला सांगतात. तर का गरजेचे असते आपल्याला कारण सांगायचं. तर याच्यामध्ये काय येतं, एकदम आता सपोज आपल्या गरोदरपणामध्ये किती वजन वाढतं, 11 किलो वजन वाढते का गरोदर स्त्रीचं. तर मग आपला एकदम वजन जर वाढले तर लक्षात येते. एकदम जर वजन वाढलं ना त्या स्त्रीचं तर मग ते लक्षात येते, त्यामुळे नोंद असल्यामुळं. नंतर येतं फिटल ग्रोथ समजते, बाळाची ग्रोथ व्यवस्थित होते का. पहिल्या मंथमध्ये जितकं वजन व्हायला पाहिजे पहिल्या 3 महिन्यामध्ये, नंतरच्या 3 महिन्यामध्ये, शेवटच्या 3 महिन्यामध्ये तेवढं होतंय का ते कळतं. या नोंदीमुळे गर्भाची वाढ व वजनाची कल्पना येते. म्हणजे गर्भाची वाढ किती होती आणि वजन किती वाढते याची कल्पना पण येते आपल्याला. 4th नंबरचं आहे वजन एकदम वाढलं तर काय होऊ शकतं. वजन जर त्या गरोदर स्त्रीचं वजन एकदमच वाढलं तर त्याच्यात काय असू शकते संभाव्य, तिला मधुमेह असल्यावर ना वाढ व विकास जास्तच प्रमाण झाला म्हणजे द्राक्षगर्भ, अतिगर्भोदक होऊ शकतं. द्राक्षगर्भ मग त्याच्यामुळे प्रीक्लेम्शियामध्ये पण वजन अचानकच वाढतं आणि मल्टिपल प्रेग्नेन्सी होऊ शकते. त्यामुळे मग आपला लवकरात लवकर कळतं. आणि कमी झाले असेल त्या स्त्रीचे वजन जरा तर त्याच्यामध्ये काय येतं, IUGR म्हणजे इंट्रायुटेराईन ग्रोथ रिटार्डेशन, म्हणजे बाळाची ग्रोथ खुंटणे. आणि मिस्ड अबॉर्शन होऊन ते ब्लिडिंग वगैरे काहीच होत नाही. मिस्ड अबॉर्शन तसंच ते पोटात राहतं आणि त्याची ग्रोथ होत नाही बाळाची. नंतर 6 नंबरचे गरोदरपणामध्ये 11 किलो वजन गेन होतं गरोदर मातेचा. हा पॉईंट टाकायचा, सर्वात पहिले टाकलं चालेल, शेवट टाकला. आणि मग म्हणून लिहायचं खाली, म्हणून गर्भधारणेच्या कालावधीमध्ये वजन नोंद ठेवणे फार महत्त्वाचे आहे. हे फर्स्ट आहे. सेकंड घ्या, ANM हा माता मृत्यूदर टाळण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. आता आपण माता मृत्यूदर टाळण्यासाठी कशाची भूमिका बजावतो, का बजावतो, कारण काय करतो. फर्स्ट 12 म्हणजे पहिले जितक्या लवकर शक्य तितक्या लवकर आपण नोंदणी करतो तिची. आणि गावामध्ये आरोग्य शिक्षण देऊन त्यांना सांगतो गरोदर राहिले आम्हाला नोंद करा. त्यानंतर आपण त्यांना जेव्हा आपल्याकडे नोंद होते त्याच टायमाला आपण त्यांना TTचं इंजेक्शन देतो. TT पहिल्या 3 जेव्हा द्या आपल्याकडे तेव्हा TTचं वॅक्सिन दिल्यानंतर आपण त्याच्यामध्ये आयर्न फॉलिक ॲसिडच्या गोळ्या आपल्याला चालू करून देतो. तर त्यांना ANC व्हिजिट चालू करतो. सुरक्षित प्रसूतीबद्दल त्यांना माहिती देतो. परत ती गरोदर पण नकोस असेल किंवा बाळ नकोस असेल तर त्यांना योग्य ती MTPचा सल्ला देतो. कुटुंब नियोजनाची साधने सांगतो. त्याचबरोबर हाय रिस्कमध्ये आयडेंटिफाय करून मग त्यांना योग्य ती डाएट, योग्य ती रेस्ट आणि त्यांना ज्याची काळजी घ्यायची ती काळजी सांगतो. डाएट, रेस्ट त्याबद्दल सांगतो. परत असेसमेंट करतो, त्यांची तपासणी करतो, त्यांना काउन्सिलिंग करतो. त्यामुळे माता मृत्यूदर खूप प्रमाणात कमी झालेला आहे आता ANMमुळे. तर मग याची कारणे हे लिहू शकतो आपण. नेक्स्ट आहे 3rd नंबर, इंजेक्शन MGSO4 हे गरोदरपणामुळे वाढणाऱ्या रक्तदाबामध्ये वापरले जाते. इंजेक्शन MGSO4 गरोदरपणाच्या वाढत्या म्हणजे क्लेम्शियामध्ये शक्यतो. आता इथं दिलेलं आहे तसं वाढत्या रक्तदाबामध्ये ते पण चालतं. तरी सिस्टोलिक BP कमी असते आणि रक्तवाहिन्यांना आकुंचन पावतात. तर ही सगळी स्टेट केव्हाची आहे, प्री इक्लेम्शियामध्ये आपल्याला झटके येतात. ते झटके न येऊ म्हणून MGSO4 देतो आपण सप्लिमेंटरी म्हणून. तर सिस्टॉलिक BP कमी होते पहिलं कारण. दुसरं रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, कार्डियाक आउटपुट कमी होते. मग त्यामुळं आपण काय करणार आहे, MGSO4 कॅल्शियम चेन ब्लॉकर आहे. कॅल्शियम चेन ब्लॉक होती आणि त्यामुळे MGSO4मुळे मेंदूकडील रक्तप्रवाह वाढतो. मेंदूकडील रक्तप्रवाह वाढल्यानंतर मग काय होणार आहे, आपल्याला व्यवस्थित फंक्शन करणार आपली बॉडी. तर हे अँटी हायपरटेन्सिव्ह म्हणजे रक्तदाब वाढू नये म्हणून हे ड्रग आपण वापरतो. आणि याची साईड इफेक्ट खूप कमी आहे, त्यामुळे पण आपण MGSO4 वापरतो. 3 झाले. आता 4th नंबरचं बघा, गरोदरपणात लोहाची जास्त आवश्यकता असते. लोहाची आवश्यकता कसं असते, कारण भारतातील पहिलं कारण लिहायचं आहे. भारतामध्ये जवळपास 60% स्त्रिया ह्या ॲनिमिक असतात. त्यांच्या शरीरामध्ये त्यांना ॲनिमिया असतोच, कारण HB त्यांची कमी असते. त्यामुळं लोहाची जास्त आवश्यकता असते, कारण रक्तक्षय असतो स्त्रियांना ऑलरेडी असतो. त्यामुळे सेकंड काय असतं, चयापचयातील बिघाड होतो. गरोदरपणाचं पहिलं लक्षण काय आहे,
मळमळ उलटी, त्यामुळे त्यांच्या चयापचयातील सगळं बिघडलेलं असतं. मॉर्निंग सिकनेस, मळमळ उलटी ते पण आहे, मॉर्निंग सिकनेस पण आहे. आणि बेबीज डिमांड वाढलेली असते. बाळ पण आपल्या शरीरामध्ये एक स्त्री तिच्या स्वतःसाठी खाते आणि तिच्या पोटामध्ये एक बाळ असतं, त्याच्यासाठी सुद्धा तिला बेबीज डिमांड वाढलेली असते. बाळाची ग्रोथ होण्यासाठी आपल्याला जास्त अन्नाची गरज असते किंवा लोहाची गरज असते, त्यामुळे पण. आणि लोह कमी आहार, आता आहार कमी असतो ना, स्त्री कमी खाते, जास्त धाकत नाही, त्यामुळे पण मल्टिपल प्रेग्नेन्सी असू शकते एखाद्या वेळेस. जास्त लोहाची गरज काय, मल्टिपल, काही केला 2 ट्विन्स असतात, त्यामुळे मग 2 बाळाची डिमांड जास्त असते आणि ती आईची वेगळी. आणि बाळ काय करत असतं, आईचा विचार करत नाही, स्वतः जेवढं त्याला लागते ना तेवढं आईच्या ब्लडमधून ते घेऊन टाकतं, ॲब्झॉर्ब करून घेतो. मग त्यामुळं आईला जास्त लोहाची गरज पडते. आणि शारीरिक बदल घडतात, शरीरामध्ये भरपूर बदल घडतात गरोदरपणामध्ये, त्यामुळे पण. हे 5 नंबरचे ANM अँटीनेटल क्लिनिकमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. तेच आपलं पहिले झालं. ANM अँटीनेटल केअरमध्ये काय करतात, पहिले नोंदणी करतात, मग समुपदेशन करतात, आयर्न फॉलिक ॲसिडचे टॅबलेट चालू करतात, लॅब टेस्ट करतात, असेसमेंट करतात, रेफरल देतात त्यांना. काही हाय रिस्क काही आढळलं आपल्याला तर लस देतो, TT's वॅक्सिन देतो आपण, त्यांची ट्रीटमेंट करतो, त्यावर आरोग्य शिक्षण देतो, काउन्सिलिंग देतो, संतती नियमाविषयी माहिती सांगतो, मॅटर्नल मॉर्टॅलिटी कमी करतो, कुटुंब कल्याण. त्यांना जरा प्रेग्नेन्सी नसेल तर पाहिजे नसेल ते बाळ, तर त्यांना MTPचे सल्ले देतो. इतके कारण, खूप कारण, जे तुमच्या जे मेन वाटते ते लिहू शकता तुम्ही. हे मी काढलेले माझे स्वतःचे नोट्स आहे. प्रसव वेदना सुरू होण्यासाठी ऑक्सिटोसिन वापरतात. आता प्रसव वेदना म्हणजेच आपल्याला कळा सुरू होण्यासाठी आपण ऑक्सिटोसिन वापरतो. तर कारण कोण वापरतो, कारण मायोमेट्रियमवर ऑक्सिटोसिन रिसेप्टर जास्त प्रमाणात असतात. जे आपलं मायोमेट्रियम, आपला युटेरस आहे, युटेरसमध्ये पेरिमेट्रियम सगळ्यात बाहेरील आवरण, मायोमेट्रियम मधलं आवरण, एंडोमेट्रियम त्याच्या सगळ्यात संपूर्ण आतमधलं आवरण आहे. तर मायोमेट्रियमवरती ऑक्सिटोसिनचे रिसेप्टर असतात. मग त्यामुळे आपण जेव्हा ऑक्सिटोसिनची ड्रीप लावतो त्या गरोदर प्रेग्नेंट वुमनला किंवा डिलिव्हरीसाठी आलेल्या त्या स्त्रीला, त्यानंतर ते रिसेप्टर ऑक्सिटोसिनचे बाइंड होतात आणि कळा चालू होतात. त्याच्यानंतर नाही का आपल्या हे ॲम्नियोटिक आणि डेसिड्युआ यामधील प्रोस्टेग्लॅंड उत्तेजित करतात. प्रोस्टाग्लँडिन हे एक हॉर्मोन आहे, त्यांना उत्तेजित करतात आणि त्यामुळे आपल्या पिट्युटरी ग्लँडकडे, आपल्या मेंदूमध्ये हायपोथॅलेमसच्या खाली पिट्युटरी ग्लँड असते, पिट्युटरी ग्लँडकडे सिग्नल पाठवलं जातं आणि मग तिथून पण ते ऑक्सिटोसिन ठेवलं जातं. अशा या प्रकारची प्रोसिजर. हे 4 कारणे एकदम परफेक्ट आहे, आम्हाला सरांनी दिले होते, ते मी जसे तसे लिहून काढलेले, तसेच मी तुम्हाला देते. खूप परफेक्ट आहे आणि पैकी मार्क भेटू शकतात त्याला. नेक्स्ट, गर्भावस्थेची पहिल्या ट्रायमेस्टरमध्ये मॉर्निंग सिकनेस असतात. पहिल्या ट्रायमेस्टरमध्ये मॉर्निंग सिकनेस, मळमळ उलटी असतात त्या स्त्रीला. तर का असतात, का हॉर्मोनल इम्बॅलन्स, फर्स्टली आहे डोळे झाकून, हॉर्मोनल इम्बॅलन्स, SCG, ह्युमन कोरियोनिक गोनाडोट्रोपिन हॉर्मोनची कमी जास्त होते, इम्बॅलन्स, इस्ट्रोजनचं प्रोडक्शन जास्त होतं. नंतर येतं अनस्टेबल ब्लड प्रेशर, प्रेग्नेंट राहिल्यानंतर तिच्या शरीरात सगळं बिघाड होऊन जातो, तर त्यामुळं अनस्टेबल ब्लड प्रेशर पण अनस्टेबल होऊन जातं, चयामध्ये बिघाड होती, मानसिकता अस्थिर होती, ती टेन्शनमध्ये जाते किंवा जास्त आनंदी होती किंवा तिला वेगळंच अस्थिर होऊन जाते तिचं मन, मनातील कल्पना, मनात विचार, चांगले विचार, वाईट विचार, त्यांच्याशी मनात त्यांची घाळमेल चालू असते. अनवॉन्टेड प्रेग्नेन्सी, कधी तर अनवॉन्टेड प्रेग्नेन्सी राहते, तेव्हा तर त्या खूप टेन्शनमध्ये असू शकतात. आणि पित्ताच्या तक्रारी, चयापचे म्हणजे डायजेशन होत नाही, डायजेशन झाल्यानंतर न कशामुळे होत नाही, कारण पित्ताच्या तक्रारी, जेव्हा HCl हे ॲसिड आपल्या स्टमकमध्ये जास्त सिक्रेट होते किंवा कमी सिक्रेट होते, त्यामुळे आपले पित्त होतात किंवा ते आपण बाईल प्रोडक्शन कमी जास्त झाल्यामुळे पित्त होतात. ताणतणाव येतो, आळशीपणा पण येतो, त्यामुळे मॉर्निंग सिकनेस होतो. सर्वसाधारणपणे गर्भवती मातेच्या पायांवर फिजिओलॉजिकल सूज येते, सर्वसाधारणपणे येते. तर शारीरिक बदल होतात, रक्तामधील प्रथिनांची कमतरता होते. आता रक्तामध्ये प्रथिनांची कमतरता होण्याचं कारण काय आहे, बाळाला जेवढे प्रोटीन्स लागतात ते बाळ घेऊन टाकते आणि आईला ते कमी पडतात, त्यामुळं प्रोटीन्सची कमतरता होते. यामुळे ऑस्मोसिस होऊन बाह्य पेशी द्रवात वाढ होते आणि त्यामुळं आपली पायावरची सूज येते. ऑस्मोसिस म्हणजेच काय असतं, वाढणाऱ्या गर्भाशयाचा दाब पेल्विक व्हेनवर पडतो.
वाढणाऱ्या गर्भाशयाचा दाब. आता पेल्विक व्हेन कोणती आहे? आपल्या पेल्विककडे जाणारी व्हेन. त्याच्यावर पडल्यामुळे पायावर सूज येऊ शकते. या अवस्थेमध्ये उभे राहून काम केल्यास पायावर सूज येते. आता बाळाचं पोटाचा घेर वाढलेला असतो, त्याच्यावर उभा राहून अजून पायावर जास्त लोड आहे, त्यामुळे पण होऊ शकतं. पायाकडून येणारे अशुद्ध रक्त म्हणजे इन्फेरियर व्हेना किंवा थ्रू येणारे ते अशुद्ध रक्त वरती म्हणजे हार्टकडे येताना संथ गती होते, त्याची जास्त लोड येतो ना, तर त्यामुळे पण पायावर सूज येऊ शकते. आणि गरोदर माते गर्भाशयात येणाऱ्या निलाममधील रक्तात वाढ झालेली असते. तर गर्भाशय युटेरसमध्ये असताना गर्भाशयामध्ये येणाऱ्या निलाममध्ये रक्तात वाढ झालेली असते, त्यामुळे पण सूज येऊ शकते. तर प्रसूतीच्या वेळी पार्टोग्राफ महत्त्वाचा आहे. प्रसूतीच्या वेळी पार्टोग्राफ महत्त्वाचा आहे. तर पार्टोग्राफ आपण केव्हा चालू करतो? 4 सेंटीमीटर डायलिटेशन झाल्यानंतर आपण पार्टोग्राफ वापरायला चालू करतो. सर्व्हिक्सचे डायलिटेशन समजण्यासाठी. सर्व्हिक्सचे डायलिटेशन किती झालेलं आहे, गर्भवस्थ किती खाली आलेलं आहे, उतरण्याची क्रिया समजण्यासाठी, व्यवस्थित येते का वेळेवर, पोटावरून गर्भाशयाला येणारे आकुंचनी निवर्तने वारंवार कळण्यासाठी, आपल्याला त्याच्या कळाका किती मिनिटाला येत आहे, काय होतं आहे, त्याच्यामध्ये बाळ खाली सरकतं आहे का, हे कळण्यासाठी. तर प्रसव वेदनांचे स्वरूप, प्रमाण, तीव्रता समजण्यासाठी. त्याच्यानंतर प्रसूती दरम्यान ऑक्सिटोसिन हे किती वेळा व केव्हा दिले हे समजण्यासाठी. या सर्व माहितीवरून प्रसूतीचं प्रगती समजते. आता याच्यावरील आपण सर्व एवढी कारणे बघितली, याच्यावरून आपल्याला काय कळणार आहे, प्रसूतीमध्ये किती प्रोग्रेस झाला. आणि जरा काही अस्वाभाविकता आढळल्यास, आता काही बाईला कळा येत आहे, गरोदर स्त्रीला आपण लेबर रूममध्ये घेतलं, तिला कळा चालू आहे, परंतु तरी पण तिचं बाळ खालीच सरकत नाही आहे, मग याच्यामध्ये आपल्याला काय CPD असू शकते, कॉन्ट्रॅक्टिव्ह पेल्विक असू शकतं तिचं. त्यामुळे बाळाचा जीव जाण्याची शक्यता असते. मग ते लवकरात लवकर कळाल्यामुळे आपल्याला त्या आईचा जीव वाचवता येतो. आणि सिझेरियन सेक्शन करायचं आहे का, आपल्याकडे ते आहे का अवेलेबल नसेल तर आपण तातडीने रेफर करू शकतो ना. तर मग त्या आईचा पण जीव वाचू शकतो, गर्भाचा पण जीव वाचू शकतो. त्यामुळे आपण पार्टोग्राफ राखणे गरजेचे असते. चला, थँक्यू. सर्वांनी सबस्क्राईब करा, लाईक करा.